स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपलं यूट्यूब चॅनल डिसन नॉलेज सिटीमध्ये. मित्रांनो, मी तुम्हाला मागील व्हिडिओ देखील सांगितला होता. त्या व्हिडिओमध्ये देखील तुम्हाला खूप महत्त्वपूर्ण माहिती दिली होती. आणि आता तुम्हाला माहितीच आहे, आज 8 मार्च रोजी महिला दिनी आपल्या लाडक्या बहिणींना महिला दिनानिमित्त एक भेट म्हणून आपल्या सरकारने प्रत्येक ज्या लाडक्या बहिणी आहे, आपल्या पात्र लाडक्या बहिणी, त्यांना ₹1500 खात्यावर आलेले आहेत. मग मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लाडक्या बहिणींना ₹3000 ऐवजी फक्त ₹1500 मिळाले. फेब्रुवारी व मार्च महिन्याचे मिळून ₹3000 मिळणार होते. पण मग असं का झालं? मार्च महिन्याचे पैसे केव्हा मिळतील? तर मित्रांनो, या सर्व प्रश्नाचे उत्तर आपण आता या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर मित्रांनो, तुम्हाला विनंती आहे, तुम्ही आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्हाला या व्हिडिओचा नक्कीच काही ना काही फायदा होईल. मग मित्रांनो, आता आपण संपूर्ण माहिती बघू. मित्रांनो, तुम्हाला मी मागील आपल्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलं होतं की 1 जून ते 1 जुलै दरम्यान लाडक्या बहिणींना KYC करावं लागेल. सोबतच लाडक्या बहिणींना जून महिन्यात हयातीचा दाखला देखील बँकेत द्यावा लागेल. या गोष्टी मित्रांनो मी तुम्हाला आपल्या मागच्या महिन्यात सांगितलेल्या आहे. तुम्हाला पुन्हा रिपीट करून सांगतो. काही आपल्या मित्रांनी आपल्या यांनी व्हिडिओ बघितला नसेल, त्यामुळे मी तुम्हाला ही गोष्ट पुन्हा रिपीट केली या व्हिडिओमध्ये की तुम्हाला हयातीचा दाखला जून महिन्यात जे लाभार्थी महिला आहे त्यांना जोडावा लागेल. सोबतच 1 जून ते 1 जुलै या दरम्यान तुम्हाला KYC करणं बंधनकारक आहे. मग मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे की ज्या लाडक्या बहिणी, या लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता मिळालेला आहे. मित्रांनो, त्या अगोदर तुम्हाला एक कळकळीची विनंती, अशी व्हिडिओ बनवायला मला खूपच मेहनत लागते. तर माझी तुम्हाला खूप कळकळीची विनंती, जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपलं चॅनल डिसन नॉलेज सिटीला आवर्जून सबस्क्राईब करा. सोबतच मित्रांनो, आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मग मित्रांनो, तुम्हाला जसं मी सांगितलं होतं की लाडक्या बहिणींचे बँक खात्यावर नाव, आधार कार्डवरील नाव व अर्जावरील नाव यांच्यात तफावत असून चालणार नाही. सोबतच तुमचं आधार लिंक केलेलं बँक खाते असावं. मग मित्रांनो, मी तुम्हाला आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये माहिती सांगितलेली आहे की लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरील नाव, आधार कार्डवर नाव व जो अर्जाचा नमुना होता, ज्यामध्ये तुम्ही अर्ज केले त्यावरील नाव, या नावामध्ये तफावत असून चालणार नाही. त्यामुळे तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो. सोबतच तुम्ही जे बँक खातं असाल, ते बँक खातं असं पाहिजे की ज्या बँक खात्याचं आधार लिंक आहे. मग लाभार्थी महिलांना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आता तुम्हाला माहितीच आहे की आपले ज्या मंत्री आहे आदिती तटकरे मॅडम, त्यांनी सांगितलेलं आहे की लाडक्या बहिणींना आता 2 टप्प्यात पैसे मिळणार आहे. म्हणजेच अगोदर असं होतं की फेब्रुवारी आणि मार्च या 2 महिन्याचे पैसे एकत्र मिळेल असं चालू होती गोष्ट. परंतु मित्रांनो, काही सरकारचं काही धोरण असेल किंवा सरकारचं काही गोष्ट असेल की त्यामुळे सरकारने फक्त फेब्रुवारी महिन्याचे पैसे आपल्या लाडक्या बहिणींना दिले. तर मार्च महिन्याचे पैसे लवकरच मिळतील मित्रांनो. तर ते केव्हा मिळेल, मी तुम्हाला ते जसं माहीत पडेल तसं तुम्हाला ती अपडेट देणारच आहे. मग मित्रांनो, हे जे आहे KYC करणं किंवा तुमचं नाव वगैरे आधार कार्डप्रमाणे असणं, ह्या गोष्टी खूप महत्त्वपूर्ण आहे मित्रांनो. मग मित्रांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आता ज्या लाडक्या बहिणी यांना 2 टप्प्यामध्ये पैसे मिळणार आहे. म्हणजे फेब्रुवारीचा हप्ता आता मिळून गेला आहे. आता मार्च महिन्याचा हप्ता येणार आहे, तो देखील मिळणार आहे. तो लवकरात लवकर मित्रांनो तो तुमच्या खात्यावर जमा होणार आहे लाभार्थ्या महिलांच्या. मित्रांनो, तुम्हाला मी आपल्या मागील व्हिडिओमध्ये देखील सांगितलं आहे की ज्या महिलांना नमो योजनेचे तसेच एखादी अपंग योजना जी असते त्या योजनेचे देखील पैसे मिळत असतील, तर त्या महिलांना जास्तीत जास्त या योजनेमार्फत ₹500 मिळतील. बरोबर. सोबतच जर कधी लाभार्थी महिलांना फक्त मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचाच लाभ मिळत असेल, तर त्यांच्या खात्यावर ₹1500 पूर्ण येतील. म्हणजे मित्रांनो, सरकारने आपल्या कल्याणासाठी काही योजना काढलेल्या असतात, त्या योजनेचा लाभ सर्वांना मिळावा त्यासाठी सरकार असे निकष लावत असते. मित्रांनो, तुम्ही जसं तुम्हाला मी अगोदर बोललो हयातीचा दाखला किंवा मग जसं तुमचं नाव वगैरे, आधार लिंक, हे सर्व ज्या गोष्टी मित्रांनो तुम्ही नीट तपासून घ्यायच्या आणि फॉर्म सबमिट करताना हा म्हणा किंवा अजून काही ना काही सरकारी योजना काढत असते, ते नीट तपासून मित्रांनो फॉर्म भरावा, नाहीतर तुम्ही अपात्र ठरू शकता. मित्रांनो, तुम्ही आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल मी आपलं मनसे आभार मानतो. आशा करतो तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल, माझं सांगणं तुम्हाला असं पटलं असेल. मित्रांनो, अपेक्षा आहे तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला, तुम्ही आपला व्हिडिओ लाईक कराल, शेअर कराल आणि आपलं चॅनल डिसन नॉलेज सिटीला आवर्जून सबस्क्राईब कराल. मित्रांनो, आपला व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल मी आपलं मनसे आभार मानतो. खूप खूप धन्यवाद मित्रांनो.